वांगी आलती आपल्या दारावर इकायला. 1 किलो भर घेतली होती कालवणाला. हे काय आज वांग्याचाच बेत आहे. कापल्या ती या कालवणाची तयारी चालली या. अपूर्वा लसूण सोलती या. हो शिवण्या पण लसूण सोलती या. चांगलं मस्त पैकी चणचणीत झणझणीत वांग करू आपण खायला आज. हो का आपल्या चिचला आता फुलं लागायला लागले ती बर का. चिचचं झाड चांगलं टवटावलंय आता. मस्त झालंय. आपल्या दारात आहे ही चिचचं झाड. हा हा चपाती वांग्याचं कालवण भात पापड. शिवण्याला काय आवडतं? कांदा करायचा. होय अजून काय काय आवडतं शिवण्याला? कालवण आणि वांग्याचं कालवण आणि भात पापड कांदा आणि डाळ कांदा. असं ना. उद्या आपण ह्या वांग्याचं आहे ना डाळ टाकून डाळ वांग करणार आहे मस्त पैकी. आणि आज शेंगदाण्याचं वांग करणार आहे. शेंगदाण्याच्या कुटाचं भरलेलं वांग. हो खारं वांग ना मम्मी? खारं नाही तिखटच करणार आहे. खारं लय भारी असतं मम्मी. हो आता ना तू ना वांग्याचं कालवण करणार ना? हो 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 वांग्याचंच कालवण खारं करायचं. वांग कर ना मम्मी. नको खारं नको वांग कर. खारं कसलं वांग खारं करू परत त्याला. आता तिखटाचं करायचंय. आता तिखटाचं कर मम्मी. गोड लागतं तिखटाचं बी खायला. कसं झालंय आपल्या दारातलं चिचचं झाड बघा. अजून पाऊस चालू झाला ना चांगला की मग अजून लय भारी दाट सावली होईल त्याची. आणि लिंबाचं झाड बी आहे आपल्या दारात. चिचचं ही झाड आहे आणि त्याच्या पुढंच ती लिंबाचं झाड आहे. आणि ही मोठं आहे ती बाबळीचं झाड आहे. ही काय बाबळ. हो असं ना. पिऊ काय करते? शेंगदाण खाते का? पिऊ मगाशी कोणचं गाणं म्हणत होती तू? माझं डोकं दुखतंय का? हा 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 म्हण ग बाय कसं आहे ते गाणं? हा म्हणते. आई माझं डोकं दुखतंय ग. मुंबईचा डॉक्टर येतोय ग. लाल लाल गोळा देतोय ग. आमच्या वर्गात 32 मुले त्यांच्या हातात गुलाबाचे फुले. आमची ताय मेंट्रेस पास नवऱ्याला म्हणते भांडे घास. बघा गाणी कशी काय शिकल्यात पुरी. अपूर्वा केस महाग घे. शिवण्या सोडला का लसूण? नाही एकच झालाय सोडून. कोंबडीने खाल्ला. कोंबडीने पळावला लसूण. कोंबड्या टपूनच आहे त्या लसूण वर. मागाशी माझ्या हातातून 2 पडले लसूण. घ्यायला गेले तर तवर कोंबड्या हडप करून घेतो कोंबड्या. असं ना. बाहेर स्वयंपाक करायचं तर काय आता राहिलंच नाही. वारं कावदानं सुटतं यावं लय. आपल्याला चपात्या नाही करून देत कालवण नाही करून देत आणि लसूण सोलून नाही देत. हा असं सुटतंय वार. देतोय का? भांडी सुद्धा घासू देत नाही. असलं वार आहे. उडून जायचं माणूस. हा झाडलोट करायला लागलं तरी असं झाडलं ना आपण की सगळं येऊन परत हाय असं दारात येऊन बसतं या. मला तर लय राग येतो. असं केलं ना भारकीनच उडून जात. आला पिल्ला घेऊन. पिल्ला ए बाबा बघ ना उद्या जा ना बाबा तिकडं. का लागलास आमच्या पिलांच्या माग. आज कोंबडी कुठे गेली? आपला ऋतिक फितिक कुठे गेलं सगळी? कशाला बोलावली ती खोगर भरती इकडं सगळी. अय जावा तिकडं. लगी पळू पळू आली लगेच इकडं. स्वयंपाकाची तयारी चालली आपली आता. झणझणीत चणचणीत वांग्याचं कालवण खायचंय आज आपल्याला. कोणा कोणाला वांग्याचं कालवण आवडतं? मला लय आवडतं.
मटण आवडतं का? हा नको बाबा ती नको. होय शिवन्या, मटण आवडतं का तुला खायला? ती रशी सुद्धा खाती का? हा रशी सुद्धा खाती का ती? अपूर्वा तुला आवडतं का मटण? नाही. का नाही आवडत? साधा बिर्याणी भात खात नाही ती. हा नाही मला नाही आवडत. का नाही आवडत तुम्हाला मटण खायला? घाण असतं घाण. हा तरी चिवडच लागतं. नाव घेतलं पुढं तरी वाका येते बाबा. उलटे येतात म्हणतात मटणाचं नाव घेतलं तरी बळत चारावं लागतं या. ती असं तर 4 कोसच पळून जाईन एखादं. नाही एखादं नाही जायचं, मी जाईन बाबा. मी पण जाईन बाबा. हो तर चला आता आपण सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. मास्क लावल्याशिवाय बाहेर पडू नका. मास्क शिवाय